राम राम मंडळी, वेलकम टू अ न्यू ब्लॉग. तर आज आपल्याला शेतामध्ये जायचं होतं मोटर चालू करायला. तर आपली मोटरचं सिस्टम तुम्ही तर पाहिलेले आहे, आकडा जे डायरेक्ट का त्याच्यानंतर काय केली मोटर चालू. मग आलो शेतात. शेतात मग झाली होती मोटर चालू. मग ते गहूमध्ये चालू होती. मग काय गहूच्या पहिले आपल्याला घास भरायचं होतं. मग काय घास भरता भरता खाल्ल्याने आपण बोरं बोरं तर खूपच गोड होते. मग काय काढलं डायरेक्ट गहूमध्ये पाणी. गहूमध्ये पाणी काढल्यानंतर खाली आलो होतो पाणी पाहायला. तर सुमित भाऊ डोक्यावर काय नाही होतं काय माहीत. मग लागली ना आपल्याला भूक. बहिणीनं आणलं आपल्यासाठी जेवण. तर केलं मग जेवण. जेवण झाल्यानंतर आपल्याला थोडंसंच राहिलं होतं पाणी भरायचं. मग काय भरलं थोडंसं पाणी आणि मग केलं डायरेक्ट मोटर बंद. मोटर बंद करून आपण जायचं होतं आपल्याला पोरगाव फाट्यावरती, कारण की तिथं शाळेतले खेळ चालू आहे. मग खेळ पाहून मग रोशन भाऊ भेटले आपल्याला. रोशन भाऊला हाय म्हणून निघालो मग संभाजीच्या घरला, कारण की आपल्याला नवीन मोबाईल घ्यायचं होतं. मामा ते आले पेपर वर्क करत होते. त्याच्यानंतर काय कुणाल भाऊ बसले होते एकदम आरामात. मग काय मोबाईलची ओपनिंग पहा बरं का, खतरनाकच हां. मोबाईलची ओपनिंग झाल्यानंतर डायरेक्ट निघालो बाहेर. बाहेर आल्यानंतर मोबाईल पहा बरं का तुम्ही, खतरनाकच होतं बरं का. त्याच्यानंतर काय बाहेर आल्यानंतर काय आर्मीवाल्यांची मॉक ड्रिल चालू होती. मग काय ते पाहून निघालो डायरेक्ट घराकडे. घराकडे येताना आपल्याला रस्त्यावरती एक गाडी दिसली बरं का. त्याला बॉडी पण नव्हती, मुंडकं पण नव्हतं. मग ड्रायव्हर कसा चालत होतं काय माहीत. मग काय आलो डायरेक्ट घरी. घरी आल्यानंतर काय रनिंग करायला गेलो डायरेक्ट. रनिंग करायला गेलो तर प्रफुल्ल भाऊ आपली गाडी चालत होते. मी हातात गोळा होता आपल्या. मग प्रफुल्ल भाऊ कसा गोळा टाकता पहा बरं का. मग काय आलो तर हायवाने रस्ताच जाम केली ती. हायवा काय ओळख नव्हतं. मग भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. राम राम मंडळी.